साहेब मी जिंकला ना माझ्यासाठी मला किती महिलांनी फोन केला, मला इतकं वाईट वाटतं, एवढं वाईट वाटते. साहेबांनी जे काम केलं होतं तू जिंकला, बरं जिंकला माझ्यासाठी, कुणासाठी नको जिंकलं, माझ्यासाठी जिंकलं. कशासाठी काय होतं नेमकं आजीला? नाही ना किती जिंकलं, माझा वाघ जिंकलेला आहे. त्या आतुर सावेनी घात केला, कलेक्टरनी पण घात केला तुमच्या संगत. पैसे खाल्ले. आज आम्ही म्हणतो पण माझा वाघ, माझं सोनं आहे. मला एक तीच उमेद आहे सर, आमचं तर काही राहिलं नाही, पण आज लिंबाची चिंचोली इथपर्यंत यायचं फार व्यात नव्हतं सर. आज मी ग्रामीणचं आम्ही बघतोय इथपर्यंत यायचं, कसं यायचं, ही आई काय रडते, काय तिला आधार आहे? 70 वर्षाची आई. पैशासाठी रडत नाही बापा, पण माझा मुलगा जिंकलेला आहे. ठेवीदार बंधूंनो, आता हिंदू समाज कुठे गेला? हिंदू समाज हा खतऱ्यात होता, तर आता हिंदू समाज कुठे गेला? त्यांच्या तोंडाला हाड नाही आणि आमचा शेर हा जिंकलेला आहे हे मी तुम्हाला जाहीर करतो. आमचा शेर हारलेला नाही. आमचा शेर बिना पैशाचा 91,113 मतं घेऊन निवडूनच आलेला आहे. तुम्ही बदमाशी केली 1760 मतांसाठी आणि ते आमच्या शहरांनी दाखवून दिलं की कुठं चालला घोटाळा, कुठं काय केलं. सारा पैसा वाटण्यात गेला. 500 रुपये, 250 रुपये, 2000 रुपये मत. बघा मग तुम्ही हरलं कोण? 2161 मत हारलं नाही. 2161 मतांनी जो जिंकून आला तो हारलेला आहे. बरोबर आहे का नाही? शेर राहतो आणि त्या शेरसाठी म्हणजेच आमचे जे आदर्श संघर्ष योद्धा आणि आमचे कुटुंब प्रमुख इम्तियाज जलील साहेब यांना आपण हिंमत द्यायला पाहिजे, परंतु ते आपल्यालाच हिंमत देतात. मी 20 तारखेला 7 वाजेपासून मी 7:10 वोटिंग केली माझ्या पूर्ण परिवारासहित आणि 5 वाजेपर्यंत जवळपास 5:30 वाजेपर्यंत पूर्ण बूथवर ओमप्रकाश शाळेचा बूथ, वर्ड स्कूलचं बूथ, ओमप्रकाशचं बूथ कंटिन्यू उभा होतो. आता याच्यात बरेच ठेवीदार आमचे आलेले आहेत. N6 वाले आहेत, N5 वाले आहेत, आविष्कार वाले आहेत. प्रत्येकाला माहित होते की काका इथं उभा आहे साईडला. जिथं वोटिंग करायला जाणार तुम्ही, मी साईडला उभा होतो. परंतु हिंदू खतरे में नहीं है आणि पहिले दिन होता आणि खतऱ्यात कधी राहणार नाही हे हिंदू सांगतो. पण हिंदूंचे जे जंगली प्राणी आहे जड्याबुट्ट्या घालून जड्याबुट्ट्या बनून राहतात, हिंदू खतरे में है. अरे हिंदू खतरे में रहता तो 76 साल हिंदुस्तान में नहीं रहते. 76 साल से हिंदुस्तान में रह रहे हैं.
हे फक्त इलेक्शन आला कि हिंदू खतरे में, बटेंगे तो कटेंगे, कटेंगे तो बटेंगे। अभी तुम तो बट गए, हम तो कटे नहीं। अभी देखो 5 दिन से बट रहे, कट रहे, बट रहे, कट रहे। 5-6 दिन हो गए अभी, म्हणजे 6 दिवस झाले अजून निर्णय झाला नाही। म्हणजे इथं हिंदू खतरे आहे, या ठिकाणी हिंदू खतऱ्यात आहे। तुम्ही एक उच्च शिक्षकत्व असलेला माणूस, एक चांगला व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती, चांगला गाईडलाईन देणारा व्यक्ती, समाजाशी सर्व सेक्युलर चालणारा व्यक्ती, प्रत्येक नॉलेजवाला व्यक्ती, या व्यक्तीला समाजानं हिंदूनं बी नाकारलेलं नाहीये। या व्यक्तीला हिंदूनं बी नाकारलेलं नाहीये, कोणत्याच समाजाने नाकारलेलं नाहीये। मग तुम्ही विचार करा, जिंकलं कोण आणि हरलं कोण? 1760 मतं, त्याच्यानंतर पोस्टल त्याच्यात ऍड झाले 2161 मत, काहीच नव्हतं। हे 61-21 मत सारे नेहरू कॉलेज, अजून 2-3 ठिकाणी झालेला किस्सा आहे तो, बाकीचं साहेब तुम्हाला सर्व सविस्तर सांगते। पण आम्ही सांगतो साहेब, हिंदू खतरे में नाही है, तुमचा सारखा व्यक्ती आमच्या बरोबर आहे, आम्ही खतऱ्यात नाही। आणि आम्ही तुमच्या बरोबर नेहमी आयुष्यभर तुमच्या बरोबर पाठीमागे खांद्याला खांदा लावून राहणार आहे, आणि तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख म्हणून राहणार आहे। दुसरी गोष्ट, गंगापूर, कन्नड, चिल्लोड, आपटू, वैजापूर, बाजार सांगे म्हणणं चालू आहे। अरे तर पहिले सरकारमध्ये होते, पहिले बी खासदार होते, पहिले बी आमदार होते, आता बी निवडून आले, त्यांच्याकडे जाऊन होणार काय? आमचा कुटुंब प्रमुख आमच्या 62,000 ठेवीदारांसाठी खांद्याला खांदा लावून रात्रदिवस उभा आहे। आम्ही आमच्या कुटुंब प्रमुखा मागच राहू, आणि आम्ही कुठे जाणार नाही कोणाला भीक मागायला। मला फोन आला 4 दिवसा पहिले, म्हणजे 20 तारखेच्या 4 दिवस अगोदर, तुम्हाला दानवे साहेबांना बोलवलं। कशाला बोलवलं दानवे? मला त्या दिवशी 12 कॉल आमच्या कोर कमिटी मेंबरला, कोर कमिटी मेंबर मला म्हणतो, साहेब काय काय, साहेब काय काय? म्हटलं त्याला एवढं सांग, 202 कोटी तू रुपये देत असाल तर आम्ही आता 4 दिवस अगोदर मी तुझ्या पोराला, तुझ्या पोरीला बी निवडून आणतो, तर ठेव 202 कोटी देतो का? साहेब हिम्मत नाही झाली। परत मी साहेबाकडे नेतो ना, तुम्हाला तुम्ही चाला ना, माझ्या एरियात माझ्या मागे लावले किती जण, अजिबात येणार नाही। मी 4 वेळे तुमच्या साहेबाला भेटलो। साहेब लक्षात असू द्या, तुम्ही जो हा निवडणुकीत कांड केला, हा फार चुकीचा केला। कमीत कमी तुम्ही एवढा आशीर्वाद घ्यायला पाहिजे होता, पण तुम्ही मजबूर झालात आणि पूर्ण ठेवीदाराला वेठीस धरून निघून गेलात। परंतु बटंगे आणि कटंगे यातला एक माणूस आमच्या बरोबर आला, त्याने हिंदू धर्माला बी सारखं ठेवलं, मुस्लिम धर्माला बी चांगलं बरोबर ठेवलं, कुठला जातीभेद नाही केला, आणि ते सेक्युलर म्हणून आज त्यांची कामयाबी 51,113 मत। हे सोपं नाहीये, हे 91,113 मत सोपं नाहीये। कोणा नाकारलं? कोणी नाकारलं म्हणणार का? साहेबांची झाली कोणी म्हणणार का? म्हणणार का हो? पण हार तर हार असते, काही बात नाही। आम्ही हिम्मत हारणार नाही, साहेबाच्या पाठीशी आम्ही खंबीर उभं राहणार आहे। आणि साहेबांनी म्हटलेलं आहे, कुठल्या गोष्टीला साहेबांना पहिल्यापासून सांगितलेलं आहे आपल्याला, मैं हारूंगा या जीतूंगा कुछ भी होऊंगा, लेकिन मैं आपका पैसा 1-1 रुपया निकाल के दूंगा।
हे साहेबांचं वचन आहे आणि साहेब या वचनापासून मागे नाही गेलेले, अजून पुढे चाललेले. एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि विनंती करतो की साहेबांना की लोकांचं इतकं करून काय उपयोग? काही नाही होत. नाही असं नाही करायचं. असं नाही करायचं. असं नाही त्यांना बघा आणि या लोकांसाठी हा माणूस लढतोय आणि तुम्ही त्या माणसावर आत्मस्थिती कायद्यानुसार गुन्हा दाखल करता किंवा कॅमेऱ्यांच्या गुन्हा दाखवा त्यांना ज्यांनी खोटी केस साहेबावर केली यांच्यासाठी लढता आणि मराठा करावर सगळं आत्मा मराठा किंवा इकडे कॅमेरे दाखवा लोकांना मराठाला कळू द्या हे मराठ्यांसाठी लढणारा हा माणूस एकटा आहे सगळे मराठा नेते झोपले आणि तुम्ही अरे असं नाही. साहेब तुम्ही जिंकला ना माझ्यासाठी मला किती महिलांनी फोन केला मला इतकं वाईट वाटतं एवढं वाईट वाटते साहेबांनी जे काम केलं होतं तू जिंकलं बरं जिंकलं माझ्यासाठी कुणासाठी नको जिंकलं माझ्यासाठी जिंकलं कशासाठी काय होतं नेमकं आजीला नाही नाही कशासाठी किती तुम्ही जिंकलं माझा भाग जिंकलेला आहे असं व्यथित होतं त्या अतुल सावेनी घात केला कलेक्टरनी पण घात केला तुमच्या संग कोणी म्हणतं हिंदू कलेक्टरनी पण घात केला कलेक्टरनी पैसे खाल्ले नाही आज आम्ही म्हणतो पण माझा भाग माझं सोनं आहे तीच आहे मला एक तीच उमेद आहे सर आमचं तर काही राहिलं नाही पण आज लिंबाची चिंचोली इथपर्यंत यायचं फार व्यात नव्हतं सर आज मी ग्रामीणचं आम्ही बघतोय इथपर्यंत यायचं कसं यायचं ही आई का रडते काय तिला आधार आहे 70 वर्षाची माझ्या पैशासाठी रडत नाही बापा पण माझा मुलगा जिंकलेला आहे पण माझं म्हणणं जे हरामखोरांनी घात केला साहेबांचा त्या अतुल सावेला तर मारावा नाही तू आगे बाबा तू जिंकणार तू सगळं करणार पण त्या अतुल सावेला कोण चांगलं करणार त्या अतुल सावेला बघावं कुणीतरी त्याला केटरनी आणा भरून साहेब दुसऱ्याच दिवशी पराजित झालेले लोक आजही घरात त्यांचे बसून आहेत पण साहेबांनी दुसऱ्या दिवशीच बाहेर निघले जनतेला भेटले समाजाला भेटले हिंमत दिली साहेब तुमचे खरंच खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझ्या स्वामी समर्थ चरणी ही प्रार्थना करतो की साहेब तुम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे पराजय झालं त्याच्यामध्ये तुम्हाला शक्ती मिळो अजून तुम्ही ताकदीने काम करा साहेब आम्ही तुमच्या सोबत आहे सोबत राहणार आणि तुम्ही जवळ आम्ही ठेवीदार म्हणून नाही आम्ही तुमच्या परिवाराचा भाग आहोत आम्ही पहिल्या दिवशीपासून सगळेजण प्रयत्न करत होतो पण आम्हाला थांबायला सांगितलं आम्ही थांबलो त्या गोष्टीसाठी पण कुठेतरी आमच्या हे ठेवीदारांचा अंत तुटत चाललाय की आम्हाला काही करा आम्हाला साहेबांना भेटवा आणि त्यासाठी
मीही 5 दिवसापासून लगातार चक्रा मारत होतो. मी असरार भाईशी संपर्कात होतो, पण असरार भाई आमचे त्यांनाही अत्यंत दुःख झालं. तेही म्हणजे बोलण्याच्या परिस्थितीत नव्हते. आम्ही समजू शकतो, आमच्याही घरात तीच परिस्थिती होती आणि प्रत्येकाच्या घरी तीच परिस्थिती होती. अख्ख्या जिल्ह्याचे, अख्ख्या महाराष्ट्राच्या, अख्ख्या भारताच्या व भारताच्या बाहेरून सगळ्यांचे लक्ष फक्त ह्या सीट साठी होते. माझी साली कुवेत मध्ये, तिने मला तिथून फोन करून कंटिन्यू चालू की काय झालं काय झालं काय झालं. जिथपर्यंत चांगलं होतं तिथपर्यंत मी सांगितलं. त्याच्यानंतर मी सगळ्यांचे फोन उचलणं बंद केलं, की कारण की माझी जीभच ओळख नव्हती. असं मी माझे मोठे बंधू कृष्णभाऊ यांना म्हणतो की त्यांनी 2 शब्द बोला. कोणत्या शब्दाने तुमचा धन्यवाद देऊ? सुरुवाती एक चांगली गोष्ट हे आहे की आता काही पद राहिलेलं नाही आहे. मग खूप जास्त तुम्हाला टाइम देऊ शकतो आदर्शच्या सगळ्या ठेवीदारांना. हे एक जसं सगळ्यांनी सांगितलेले आहे की काही महिन्यापूर्वी आपण इथेच बसलो होतो. लोकसभामध्ये पराभव झाला होता. खूप मोठा फरक होता त्याच्यामध्ये. तर इतकं वाईट नाही वाटलं होतं की इतकं मोठा फरक आहे. पण या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे सांगायचे असेल तर मी स्वतःही खूप प्रयत्न केले होते आणि मला माहित होतं की महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमच्यासारखे अनेक गोरगरीब लोकांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे जे मुद्दे आहे, जे आज कोणीही उचलायला तयार नाही आहे विधानसभेमध्ये. सगळं काही चाललेलं आहे आपल्या सर्वांना माहित आहे. तर माझी स्वतःची एक इच्छा होती, अपेक्षा होती की आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर आदर्श सारखे किती एक पतसंस्था आहे, किती एक सहकारी बँक्स आहे, ज्याच्या कोट्यवधी रुपये जे आहे लोकांचे, गोरगरिबांचे ते अडकलेले आहे आणि त्याच्या बाबतीत कोणीही निर्णय घ्यायला तयार नाही आहे, बोलायला तयार नाही आहे. विधानसभेमध्ये याच्या बाबतीत चर्चा होत नाही. तर माझी एक प्रामाणिक इच्छा होती. तर सगळ्यांनी प्रयत्न केले आणि जिंकल्यानंतर खूप लोक तुमच्या सोबत राहतात. पराभव झाल्यानंतर इतके सारे लोक आपल्या सोबत आहेत. हे एका अर्थाने हे माझ्यासाठी त्या जिंकण्यापेक्षा इतके लोकांचं प्रेम, आपला आशीर्वाद, आपली साथ मिळाली हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आमदारकीचं पद गेला, खासदारकीचं पद गेला, पण याचा अर्थ हे होत नाही आहे की माणूस संपलेला आहे, आता काही राहणार नाही आहे. जोपर्यंत लोकांचा आशीर्वाद आहे, लोकांचे साथ आहे. या निवडणुकीमध्ये काय काय घडलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आणि दुर्दैव म्हणजे ठीक आहे माझा पराभव झालेला आहे, पण देशामध्ये, राज्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते लोकशाहीला खूप घातक आहे. मला असं वाटतं इलेक्शन मध्ये आपण दर 5 वर्षांनी लोकांना एक अधिकार देण्यात आलेला आहे की कुणाला आपल्याला निवडून द्यायचं आहे, कोण आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेमध्ये जाणार, लोकसभेमध्ये जाणार. हे 5 वर्षामध्ये लोकांच्या हातात ते ताकद देण्यात आलेली आहे. पण आपण सगळं काही पैशाच्या जोरावर करणार असेल तर हे राज्याचं काय होणार? म्हणजे जे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहे ते कशा प्रकारे विधानसभे आणि लोकसभेमध्ये जाऊ शकेल? शक्यच नाही आहे. कारण ज्या प्रकारे पैशाचा वापर मी लोकसभेमध्ये पण बघितलेला होता आणि विधानसभेमध्ये पण बघितलेला आहे. याचा अर्थ हे आहे की तुम्हाला इलेक्शन लढायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी बेमानी करावं लागेल, तुम्हाला बेमानीचे पैसे जमा करावं लागेल आणि त्या पैशावर मग इलेक्शन लढायला पाहिजे. आणि हेच चाललेलं आहे. एका मतदानाची किंमत जे 500 रुपयापासून सुरू होती ते निवडणूक जवळ आल्यानंतर 3-3 हजार रुपयेपर्यंत गेली होती एक मतदानासाठी. आणि मी असं नाही आहे की मी फक्त आरोप करत आहे. मी जेव्हा जेव्हा जे काही आरोप केलेला आहे त्याचं सगळं व्हिडिओ मी पोलिसांना पाठवलेले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी
दिल्लीला पाठवलेला आहे, महाराष्ट्राच्या मुंबईला पाठवलेला आहे, इकडचे पोलीस कमिशनरांना दिलं, कलेक्टर साहेबांना दिले, आरओला दिलेले आहे, सगळं व्हिडिओ फुटेज दिलेलं आहे की कशा प्रकारे भरतनगर सारख्या एका बूथवर गेल्यानंतर सगळं बूथ कॅप्चर करण्यात आलं होतं. म्हणजे ते 50-60 लोक संध्याकाळी 5 वाजता तिथे आणण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीचे एक दलित नेते आहे, त्यांनी ते लोकांना आणले होते आणि पूर्ण बोगस वोटिंग तिथे सुरू होती. आपल्यापैकीच एका माणसाने मला फोन केला आणि सांगितलं की साहेब, हे जे 50-60 लोक एकत्र गाडीमध्ये आलेले आहे ते आमच्या एरियातले नाही आहे, हे बोगस वोटिंग करण्यासाठी आलेले आहे. मी तुरंत तिथे पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर एका बूथ मध्ये गेल्यानंतर एक महिला जेव्हा मला बघितली की आलेले आहे ते पळून चालली होती. मग मी पोलिसांना विनंती केली होती की तुम्ही हे महिलाला धरा, ही बोगस वोटर आहे, तुम्ही तिला आत कशा परवानगी दिलेली आहे. मग त्याच्या सोबत आलेले लोक जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली आणि घोषणा कोणते देत होते? जय श्रीरामच्या घोषणा. म्हणजे एका साइडला तो माणूस बोगस वोटर्स आणलं होतं, त्याचा संबंध या घोषणाची काही नाही होता. अशा प्रकारचे लोक स्वतःचा, आपल्या जातीचा आणि भगवान श्री रामचं नाव ही किती बदनाम करत आहे. मग तिथे मी पोलिसांना सांगितलं की हे कोण कोण लोक आहे जे बाहेरून आणलेले आहे, मला माहित नाही, मी ओळखत नाही, पण या एरियातले लोक सांगत आहे की हे सगळे बोगस वोटर्स आणलेले आहेत. त्याचा परिणाम काय झाला? त्या संध्याकाळी पोलिसांनी माझ्या विरोधात FIR रजिस्टर केली, केस रजिस्टर केला. कशाला? की मी त्या पोलिंग बूथ वर गेलो होतो. कॅन्डिडेटला अधिकार आहे, जोपर्यंत निवडणूक चाललेली आहे, ते 6 वाजे असू द्या, संध्याकाळी 7 असू द्या, 8 वाजे, जे कॅन्डिडेट असतं, जे उमेदवार असतं, त्याला अधिकार असतं ते कोणत्याही बूथ मध्ये जाऊ शकतं चेक करायला. मग माझ्या विरोधात एक FIR पोलीसच्या मार्फत करण्यात आली. तक्रारदार कोणी नाही आहे, पोलिसांनी FIR केली. दुसऱ्याच दिवशी ज्या दलित माणसात, जे आपल्या स्वतःला नेता म्हणतो भारतीय जनता पार्टीचा, माझ्या विरोधात दुसरी FIR रजिस्टर करण्यात आली ऍट्रॉसिटी कायद्याच्या खाली. ऍट्रॉसिटी म्हणजे मी एक विशेष समाजाचा आहे, मी त्याला चोरी करताना पकडलं. चोरी करताना पकडल्यानंतर मला तर हे कायद्याचा संरक्षण मिळालेला आहे, मग तुम्ही मला कसा थांबवतो? त्या अनुषंगाने दुसऱ्याच दिवशी दुसरा केस करण्यात आला, ते ऍट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत. पोलिसांना असं वाटलं असेल, जे पोलिसांवर प्रेशर टाकत होते त्यांना असं वाटत असेल की 2-2 FIR झालेले आहे, आता माणूस तर घाबरणार. त्यांना माहीतच नाही माझ्या सोबत इतकं सारे लोकांचा आशीर्वाद, इतकं सारे लोकांची ताकद आहे. मी घाबरणारा नाही आहे. मी पोलिसांनाही स्पष्टपणे सांगितलेलं आहे, 2 काय 3 करा, 4 करा, मी लढायला तयार आहे, मी लढवय्या आहे. पण या इलेक्शन मध्ये 5:30 वाजता आंबेडकर नगर एक व्हिडिओ मी पत्रकार परिषद घेतलं, मोठं स्क्रीन लावलं आणि त्या स्क्रीनवर हे सगळे व्हिडिओज दाखवले की कशा प्रकारे आंबेडकर नगर मध्ये कुणालाही, विशेषकर महिलांना मतदान करण्यासाठी रोखण्यात आलं होतं. कशासाठी माहित आहे?
5 वाजेपर्यंत. कारण हे होतं की सावे साहेबांचा माणूस पैसे घेऊन निघालेला आहे आणि ते पैसे वाटल्यानंतर तुम्ही रांगेत उभे राहा. पैसे घेतल्यानंतर तुम्ही तुमचा मतदान करा. सगळं काही व्हिडिओ मध्ये आहे. जे जे मी बोलत आहे ते सगळं व्हिडिओ मध्ये आहे. मी ते व्हिडिओचे CD तयार करून सगळ्यांना पाठवले. मग प्रशासनालाही माहित आहे हे माणूस सोडणार नाही, तर त्यांनी 3 मेंबर कमिटी तयार केली मी जे आरोप करत आहे त्याच्या बाबतीत. आणि काल त्यांची इनिशियल रिपोर्ट त्यांनी सबमिट केली ते 3 अधिकाऱ्यांनी. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे माणूस जे पैसे वाटप करत आहे त्याच्यातून हे सिद्ध होत नाही ते इलेक्शनचे पैसे वाटत होता. म्हणजे पोलिंग बूथ, ज्या पोलिंग बूथ च्या कंपाऊंड मध्ये तो कॉर्पोरेटरचा भाऊ पैसे वाटप करत होता, त्याच्या हातात नोटांचं बंडल आहे, ते सगळं व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आणि महिला त्याच्या अंगावर तुटत आहे की आपल्या हातात काही पैसे मिळेल. व्हिडिओ मध्ये सगळं अवेलेबल आहे. आणि हे अधिकाऱ्यांनी आपल्या इनिशियल रिपोर्ट दिलं. याच्यातून हे सिद्ध होत नाही की ते पैसे कसले वाटप करत होता, कशासाठी वाटप करत होता. म्हणजे पोलिंग बूथ मध्ये तोच माणूस मोटरसायकलवर बसल्यानंतर या एरियामध्ये फिरत आहे, त्याचाही व्हिडिओ आहे. कमळ 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 म्हणून. म्हणजे इतकं पुरावे दिल्यानंतर ही अधिकाऱ्यांना हे माहित नाही की ते कोण आहे. आणि ते मला विचारतात कोणत्या कारणाने तुम्ही अॅट्रॉसिटीचा गुन्हा माझ्यावर दाखल केलेला आहे. ठीक आहे, कोणी जिंकणार कोणी पराभव होणार. मग याचा अर्थ हे आहे का की सत्ता आमची आहे. कोणी मंत्री कोणी नेता पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की याच्यावर केस करा आणि तुम्ही तुरंत केस करतो माझ्यावर. हे खूप घातक आहे. म्हणजे 1000, 2000, 3000 रुपयामध्ये आपला मत विकणं. जवाहरनगर पोलीस स्टेशन, हे जवाहरनगर पोलीस स्टेशन आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट त्याच्या समोरच एक बिल्डिंग आहे. ऍडव्होकेट डोणगावकर भारतीय जनता पार्टीचे कोणत्या एका सेलचे ते अध्यक्ष आहे. सकाळपासून आम्हाला हे माहिती मिळत होती की त्या ऑफिस मध्ये मुस्लिम महिलांना बोलावून त्यांच्याकडून इलेक्शन कार्ड, आधार कार्ड घेत होते आणि त्यांना 1,500 रुपये देऊन त्यांच्या हाताला सही लावण्याचं काम करत होते. म्हणजे इलेक्शन पोलिंग बूथ वर वेगळं चाललं होतं आणि या महाराष्ट्राच्या ऑफिस मध्ये वेगळंच इलेक्शन सुरू होतं. 1,500 रुपये मध्ये रेट होता 2,000 रुपयेचा. पण काही दलाल सोडण्यात आले होते. ज्या दलालांनी 4 मुस्लिम महिला आणली तर 500 रुपये प्रमाणे त्या दलालाला एक मतासाठी. म्हणजे फुकटात. असे खूप सारे समाजातलेही बघा, असं नाही आहे, सर्व समाजामध्ये अशा प्रकारचे लोक सापडतात. आणि रेड हँडेड त्यांना पकडलं. रेड हँडेड त्यांच्या ऑफिस मध्ये कॅमेरा घेऊन आमची टीम
ते डोणगावकर वकिलांच्या घरी गेलं, ते ऑफिसमध्ये गेलं आणि तिथे खूप सारी महिला होती बुरखा घालून बसलेली, जी आपलं आधार कार्ड, इलेक्शन कार्ड घेऊन आली होती. ते त्यांच्याकडे द्यायचं, ते तुम्हाला इंक लावायचं आणि असं धरायचं की तुमचं मत झालं. आता बदल्यात तुम्हाला काय मिळालं तर 1,500 रुपये. म्हणजे 5 वर्षासाठी 1,500 रुपये किती दिवस चालणार आहे? 1,000 रुपये, 2,000 रुपये किती दिवस चालणार आहे? तर हे व्हिडिओ दाखवल्यानंतर त्या डोणगावकरांना मी जेव्हा विचारलं की हे महिला कशासाठी तुमच्या ऑफिसमध्ये सकाळपासून येत आहे, मग इथून बसल्यानंतर मला हेच कळलं की जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या एकदम ऑपोजिट हे सगळं उद्योग सुरू आहे. मग जवाहरनगर पोलीस स्टेशनला कसं कळलं नाही? जवाहरनगर पोलीस स्टेशनचे सगळे पोलीसवाल्यांना कसं कळलं नाही की त्यांच्या पोलीस स्टेशनच्या समोर हे उद्योग धंदा सुरू आहे सकाळपासून? कमीत कमी त्यांनाही शंका यायला पाहिजे होतं की हे भारतीय जनता पार्टीचं ऑफिस आहे, याच्यामध्ये हे बुरखाधारी महिला इतक्या मोठ्या संख्येने ऑटोमध्ये का येत आहे, कोणी आणत आहे? एका दलालाला आम्ही पकडलं, पोलीस स्टेशनचं हवाली केलं, पोलीस स्टेशनला जाऊन हवाली केलं, त्याचे सगळे व्हिडिओ काढलेले आहे. आमच्या लोकांना त्याने सांगितलं हो आम्ही कारवाई करतो, तुम्ही बाहेर जा. थोड्या वेळानंतर त्या दलालाही सोडण्यात आलं. काही नाही, साधी तक्रार सुद्धा नोंदवण्यात आली नाही. ठीक आहे, हे सगळं कसं काय चाललेलं आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण माझा पराभव इतकं महत्वाचं नाही आहे. महत्व हे आहे की हे लोकशाहीला खूप घातक आहे, खूप घातक आहे हे जे सगळं काही चाललेलं आहे. मी आपल्याला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद यासाठी देतो की मला खूप सारे आपल्यापैकी जे लोक आहे घरी घरी जाऊन माझ्याकडे फोटोज यायचे की तुम्ही माझा हे पॅम्फलेट जे होतं ते लोकांच्या घरापर्यंत, दुकानापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते. मला जेव्हा काकांनी सांगितलं होतं की आम्ही सगळं तुमच्या सोबत आहे, आमची भगिनी जे आहे त्यांनी सांगितलं होतं की नाही आम्ही तुमचा मफलर घालून आम्ही फिरणार आमच्या एरियामध्ये. मी म्हटलं तसं केल्यानंतर तुमच्यावर दबाव येईल, तुमच्यावर दबाव येईल. मी जेव्हा जय भवानी नगरला गेलो होतो, एका माणसाच्या घरी जायचं होतं जय भवानी नगरला. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. त्या पुतळ्याला मी हार, फूल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मी त्यांच्या घरी गेलो होतो. परत येताना भारतीय जनता पार्टीचे काही लोक त्या पुतळ्यावर उभे होते. माझी गाडी जेव्हा जवळ आली तर ते माझ्या विरोधात नारे लावत होते. आणि ते कशासाठी आले होते माहित आहे की इम्तियाज जलीलने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फूल हार घातलेला आहे, त्याचा आपल्याला हे करायचं, शुद्धीकरण करायचं आहे. पुतळ्याचं शुद्धीकरण करण्यासाठी म्हणजे जे लोकांना छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही आहे, इम्तियाज जलीलला या गोष्टीचा अभिमान आहे की मी छत्रपतीच्या नावाने कधीही राजनीती केली नाही आणि करणारही नाही. आणि ज्यांना छत्रपतीचा इतिहास माहित नाही की ज्या छत्रपतीने सगळं 18 अपगड जातींना सोबत घेऊन काम केले होते,
किती मशिदीसाठी, किती दर्ग्यासाठी त्यांनी जमिनी दिली होती. तुम्ही एक इम्तियाज जलीलने त्यांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर तुम्ही त्याचा शुद्धीकरण आणि त्याच्यानंतर जेव्हा माझी गाडी जवळ आली ते सगळं त्या पुतळ्यावरून खाली आले आणि माझ्या गाड्यावर हे सगळं व्हिडिओज आहे. कारण त्यांच्या सोबत 3 कॅमेरामॅन होते. एक माझ्या गाडीच्या जवळ आला आणि त्याने सांगितलं, त्याने पिलेला होता, म्हणजे जवळ आला आणि सांगितलं, ओ साहेब या एरियामध्ये यायचं नाही. मी म्हटलं हो साहेब नाही येत. म्हणजे त्यांचा उद्देश एकच होता की मी काहीतरी बोलेल. मग त्यांच्याकडे कॅमेरे होते, 3 कॅमेरे होते. मी निघून गेला तिथे. मला माहित होतं की जेव्हा मी लोकांना बघत होतो त्यांचा बॉडी लँग्वेज त्यांना बघूनच मला कळत होतं यावेळी सर्व जाती धर्माचे लोक माझ्या सोबत मला मतदान करतील हे मला माहित होतं. आणि तसं झालंही. आता दररोज पेपरमध्ये तुम्ही वाचत असेल त्यांच्या इतकं पोटात दुखत आहे. इम्तियाज जलीलला मतदान पुंडलिक नगर मधून कसं मिळालं, हनुमान नगर मधून कसं मिळालं, जय भवानी नगर मधून कसं मिळालं, कोणी दिलं, शोध करा कोणी दिलं. मग तुम्ही तिथे कशाला चालला? मी म्हटलं राजा 5 वर्ष मी खासदार होतो, पूर्ण जिल्हा माझा होता, तर तुम्ही कोणत्या आधारावर हे सांगत आहे की मी इथे नाही यायचं, तुम्हाला इथून कसं मतदान? मी काम केलं म्हणून लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून तर आपण लोकांनी खूप मला साथ दिली, याचा खूप आनंद आहे. ठीक है, निवडणूक कोणी पराभव होता, लेकिन जब मेरी माएं और बहनों की आंखों में आंसू देखता हूं तो मुझे भी ऐसा लगता है कि अगर हारने के बाद इतने सारे लोग अगर तुम्हारे लिए रो रहे हैं, उनकी आंखों में आंसू है, तो वो हार और जीत से कहीं ज्यादा मेरे लिए इन लोगों की मोहब्बत है, आप लोगों का प्यार है जो आप लोगों ने मेरे लिए एक रिश्ता हमने बनाया है. और आपको पता है कि हम जब पहली मर्तबा मिले थे उस वक्त भी मैंने आपको एक बात कही थी, आज एक बार फिर से आपको दोहरा रहा हूं. मैंने पहले दिन ये बात कही थी कि लोकसभा के इलेक्शन का नतीजा क्या आए, मैं आपके साथ आखिरी दम तक खड़े रहूंगा. इम्तियाज जलील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. इम्तियाज जलील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विधानसभा का इलेक्शन हारने के बाद मैं समझता हूं जितने लोग जेल के अंदर है आदर्श वाले, वो मेरे लिए तो प्रार्थना कर रहे थे होंगे कि ये जीत जाए कैसा तो भी और बंबई में चला जाए, यहां पे ना रहे. अब मैं हार गया हूं तो अब यहीं पे हूं. बहुत सारे अधिकारी सोच रहे थे होंगे की या माणसाला मुंबईला पाठवून द्या, आपण आमचा त्रास कमी होईल. मैं आपको एक बार फिर से दोहरा रहा हूं, पूरी ताकत के साथ एक बार फिर से मैदान के अंदर उतरेंगे और आपका एक एक रुपया, आपका पैसा वापस कैसे लिया जा सकता है. मुझे पता चला है कि मानकापे परिवार का किसी सदस्य का बेल का एप्लीकेशन कोर्ट में चल रहा है. अदालत है, कब क्या फैसला दे देगी बोल नहीं सकते हैं, लेकिन अगर अदालत ने इनको बाहर निकाला जेल से तो हम सब मिलके जेल के बाहर स्वागत करने के लिए तैयार रहेंगे. स्वागत बोले तो नहीं, नहीं, स्वागत बोले तो हम फूल का हार लेके एक एक अरे तुम्हाला काय घेऊन यायचं आहे या ना, तुम्ही ते सगळं रेकॉर्ड करत आहे ना, मला कशाला तिसरा केस कर्ज करत आहे तुम्ही.
2 केस ऑलरेडी झालेले आहे. तुम्हाला जे आणायचे आहेत तुम्ही आणा, पण ऑलरेडी किती जरी केस झाले तर आमची तुमच्या सोबत चप्पल हार घेऊन फुलाचा हार, त्याला चप्पलाचा हार, मला फुलाचा आज आणला असतं पण काय करा, परमेश्वर थोडी निराशा केली, खूप प्रयत्न केले. काही नाही. खूप खूप तुमचा धन्यवाद. चांगलं होण्यासाठी पण हरजीत चालू राहते. खूप खूप धन्यवाद. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।